बुकी अनिल जयसिंघानी यांच्यावर अनेक आरोप आहेत, अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आणि या प्रकरणी जे माजी IPS अधिकारी अमर जाधव आहेत यांनी या संदर्भात जे रेड्स आहेत ते देखील कंडक्ट केलेला होता. मात्र त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप झालेत आणि त्यानंतर त्यांनी VRS देखील घेतलेली होती. या संदर्भात त्यांची चौकशी देखील पूर्ण झालेली आहे. एकूण काय हे सगळं प्रकरण होतं हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत माजी IPS अधिकारी अमर जाधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काय सांगाल, एकूण त्यावेळेस तुम्ही रेड टाकला होता, मात्र त्यावेळेस तुमच्यावर काही आरोप झालेत की तुम्ही अपहरण वगैरे त्यांच्या कुटुंबाचं केलं, उच्च न्यायालयात सगळं प्रकरण गेलं. काय या संदर्भात माहिती होती, काय तेव्हा नेमकं झालं होतं? अनिल जयसिंघानी हा सर्वात गुन्हेगार आहे. ठाणे आयुक्तालयामध्ये तो त्याचं हिस्ट्री शीट आहे. मी ठाण्यामध्ये असताना 2004 साली त्याच्यावरती बेटिंगची रेड केली होती आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 2009मध्ये मी मुंबई क्राईम ब्रँचला DCP असताना मला अशी माहिती मिळाली होती की तो इंटरनॅशनल बेटिंग चालवतो आहे आणि UK काही स्टुडंट्सचे अकाउंट्स त्याचा वापर बेटिंग करण्यासाठी करतो आहे, कारण UK बेटिंग अलाउड आहे आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांचं बँक अकाउंट वापरण्यासाठी महिन्याला 25,000 50,000 अशी नॉमिनल रक्कम देतो आणि त्याच्यामार्फत बेटिंग करतो, अशी न्यूज होती. त्याच्यावरून मी त्याला ट्रॅप केलं आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्याचे पुढचे लागेबांधे काय आहेत याच्याविषयी तपास चालू होता. अटकेतून सुटल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीच्या नावाने आत्ताची जी मुलगी आहे त्याची अनिष्का आणि मुलांना घेऊन माझ्या विरुद्ध अर्ज दाखल केला 2009 साली. त्या अर्जाच्या अनुषंगाने आम्ही सर्व जबाब दिले. सर्व आमचे स्टाफ, साक्षीदार, पंच यांच्या सगळ्यांचे जबाब झाले होते. परंतु ॲप्लिकेशन दिल्यानंतर त्या इन्क्वायरीला हे कुटुंबीय जायचेच नाहीत. नुसताच आरोप करायचा आणि मधून न्यूजपेपरमधून बातमी छापून आणायचे की अमर जाधव यांची एन्क्वायरी चालू आहे. वास्तविक पाहता ही एन्क्वायरी नव्हतीच. हे त्यांनी दिलेलं एक साधा अर्ज होता. नॉर्मली पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध किंवा कोणत्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध प्राथमिक चौकशी होते. चौकशीत काही निष्पन्न झालं तर त्यानंतर डिपार्टमेंटल एन्क्वायरी होते. हा त्यातला प्रकार नाहीच आहे. ह्यांनी एक साधा कागदाच्या ह्याच्यावरती अर्ज केला होता. हा अर्ज जो असतो, नॉर्मली जर ज्यांनी ॲलिगेशन्स केलेले आहेत, आरोप केलेले आहेत, ते जर चौकशीसाठी येत नसतील तर तो अर्ज चौकशी आम्ही संपवून टाकत असतो आणि क्लोज करत असतो. परंतु 2009 ते 2014 या 5 वर्षापर्यंत ही चौकशी प्रलंबित ठेवण्यात आली. त्याच्यामध्ये काय हेतू होता, कशासाठी प्रलंबित ठेवली हे मी सांगू शकत नाही, त्याला कोण जबाबदार आहे तेही सांगू शकत नाही. परंतु ही ठेवली गेली. त्यानंतर 2015मध्ये आत्ताचे जे होम मिनिस्टर साहेब आहेत, फडणवीस साहेब, तत्कालीन CM साहेब होते, त्यांच्याकडे पुन्हा यांनी अर्ज दिला आणि त्या अर्जावरून साहेबांनी आदेश दिला की ह्यांची जी काही चौकशी असेल ती संपवा आणि निपक्षपातीपणे करा. प्रसन्न साहेब जे होते तत्कालीन ॲडिशनल CP, त्यांनी पूर्ण चौकशी इमिजिएटली केली आणि आमचं जे म्हणणं होतं की हा अर्ज खोडसाळपणे त्यांनी केलेला आहे आणि पोलीस यंत्रणेवरती दबाव आणण्यासाठी केलेला आहे आणि अनिल जयसिंघानीचे इंटरनॅशनल बेटिंगचे रॅकेट उघडकीस येऊ नये, तपासात खीळ घालावी म्हणून केलेलं आहे, असे चौकशी निष्कर्ष आहेत. पण यामध्ये काही राजकीय हेतू होतेत का? म्हणजे जसं तुम्ही म्हणतात की 2009 ते 2014 वेळीस हे सगळं प्रलंबित ठेवण्यात आलं. पोलीस अधिकारी असतील, काही राजकीय व्यक्ती असेल, या संदर्भात ह्या तुम्हाला काही माहिती होती की कोणी प्रलंबित ठेवलेला होता हा अर्ज? बघा, यामध्ये 2009 ते 2014 चौकशी प्रलंबित राहिली हे मला माहीत आहे. कुणाच्या सांगण्यावरून राहिली, माझी विनंती तीच आहे की ही कशासाठी पेंडिंग ठेवली गेली याची चौकशी व्हावी. या चौकशी दरम्यान आता जसे मॅडम फडणवीसना जसे मेसेज आले तसेच मेसेजेस मला माझ्या कुटुंबियाला पण आले होते. त्या मेसेजच्या आधारे आम्ही
पोलीस यंत्रणेला चौकशीसाठी अर्ज पण केला होता आणि माझ्या कुटुंबाला प्रोटेक्शन मिळावं असा पण अर्ज केला होता. परंतु चौकशीत बरोबर आहे असं आलं, परंतु प्रोटेक्शन दिलं गेलं नाही. परंतु अनिल जयसिंघानीच्या कुटुंबियाला प्रोटेक्शन दिलं गेलं आणि त्याच्या धोका कुणापासून तर अमर जाधव यांच्यापासून असं त्या चौकशीमध्ये त्यांच्या त्या कॉन्फिडेन्शियल नोटमध्ये असतं आपल्या की ह्याला कुणाचा धोका आहे. तर ठाणे आयुक्तालयाचं रेकॉर्ड पाहिलं तर त्यामध्ये अमर जाधवकडून ह्यांना धोका आहे असं म्हणून यांना प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध ज्यांनी रेड केली त्याच्यापासून धोका आहे म्हणून पोलीस प्रोटेक्शन देतं, ही हास्यास्पद बात आहे, गोष्ट आहे. रेग्युलर पण प्रोटेक्शन दिलं गेलं आणि साध्या विषयात देखील काही कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी तैनात करण्यात आलं अशी माझी माहिती आहे. आता ते चौकशीचा भाग आहे, कोण होतं काय होतं. रिव्हॉल्वर परवाने देण्यात आले होते. ह्या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर ह्याच्या मागे राजकीय वरदहस्त असण्याची शक्यता आहे, अधिकाऱ्यांचं वरदहस्त असण्याची शक्यता आहे. माझी विनंती गृहमंत्री साहेबांना हीच आहे की या बाबतीत जशी माझी त्यांनी निपक्षपातीपणे चौकशी केली तसेच ह्या सर्व घटनांची आणि ह्या सर्व प्रोटेक्शन देण्याची, रिव्हॉल्वर देण्याची, माझी चौकशी प्रलंबित ठेवण्याची, ह्या सगळ्यांचीच त्यांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी अशी माझी विनंती आहे. यामध्ये एक प्रश्न हा देखील उपस्थित होतो की मग तुम्ही VRS का बरं घेतले? कारण की जर का चौकशी झाली होती, सगळं जर पूर्ण क्लिअर झालं होतं, मग का बरं VRS घेतली तुम्ही? मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, MBA फायनान्स आहे. 1996मध्ये मी पूर्वी लेक्चर होतो इंजिनिअरिंग कॉलेजला. तर आम्ही जसे मोठ्या लोकांचे इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात तसे आपण सगळं लेक्चरर लोकांनी आपण एक इंजिनिअरिंग कॉलेज काढूया अशी आम्ही एक संकल्पना केली आणि 14 इंजिनियर लोकांचा आम्ही ग्रुप तयार केला. समाजातल्या सगळ्या लोकांकडे गेलो, त्यांच्याकडून आम्ही निधी उपलब्ध करून घेतला. श्री विठ्ठल एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर 1996मध्ये आम्हाला ते आम्ही कॅम्पस चालू केलं. तर माझं शिक्षण हा माझं पॅशन आहे. मी लेक्चरर असल्यामुळे होतं. त्यानंतर 2004मध्ये पुण्याला मी एक स्कूल चालू केलं. 2007मध्ये पुन्हा सोलापूरला माझ्या गावी एक इंजिनिअरिंग कॉलेज चालू केलं. तर हा जो पॅशनचा भाग आहे आणि प्लस मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे पोलीस सर्व्हिसमध्ये कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही आणि आपला जो मूळ व्यवसाय आहे एज्युकेशनचा होता आणि रिअल इस्टेट किंवा कन्स्ट्रक्शन तो आपण करावा म्हणून मी या सर्व्हिसमधून बाहेर पडलो. पण नॉर्मल जर का बघायचं तर त्या 6 वर्षाच्या काळात कशा प्रकारे तुम्ही एकूण या सगळ्या गोष्टीला सामोरं गेलात? कारण मोठ्या प्रमाणात आरोप जे आहेत ते आपल्याला होताना बघायला मिळालेलेच होते. त्याच्यात कसं बघता याकडं एकूण ही चौकशी जी प्रलंबित होती आणि सोबतच त्यानंतर तुम्ही घेतलेली VRS, ह्या संपूर्ण काळ जो आहे त्याकडं कसं बघता? ॲक्च्युली VRS घेणे आणि ही जी चौकशी याचा काही संबंध नाही आहे. पोलीस अधिकारी म्हणून काम करताना मला आजपर्यंत 60-70 रिवॉर्ड्स मिळालेले आहेत. मिलिटरी सर्व्हिससाठी मला DG साहेबांचा इन्सिग्निया आहे. मला कुठलीही पनिशमेंट नाही. इंडिपेंडेंटली या 2 घटनांकडे बघितलं पाहिजे. पहिली घटना जे अनिल जयसिंघानीसारखे गुन्हेगार आणि त्यांच्या वतीने ज्यावेळी आमच्यावरती आरोप होतात मी त्याला मेडल समजतो. सामान्य नागरिक ज्यावेळी माझ्यावरती आरोप करतो त्यावेळी मी ते लांछन समजतो. क्रिमिनल ज्यावेळी माझ्यावर तक्रार करतो तो सुद्धा हिस्ट्री शिटर ज्याचे दाऊदशी संबंध आहेत किंवा कुणाशी संबंध आहेत, बाकी अधिकारी पॉलिटिशियन जे कोणी असतील त्यांनासुद्धा माझी भीती वाटते, याचा मला अभिमान आहे. त्याच्यासाठी मी नोकरी नाही सोडली. यावेळेस काही नावं तुमच्या समोर आलीत की कोण कोण राजकीय वरदहस्त होते किंवा मग कोण पोलीस अधिकारी होते? कारण की देवेंद्र फडणवीस पण थेटपणे बोलत आहेत की काही मागच्या CPंचा देखील या संदर्भात समावेश होता. बघा, यामध्ये अनिल जयसिंघानीच्या चौकशीच्या संदर्भामध्ये असेंब्लीमध्ये देखील प्रश्न उपस्थित झाला होता. आता ही चौकशी का प्रलंबित ठेवण्यात आली, कशासाठी ठेवली, याच्यासाठी कोण जबाबदार होते, हे तत्कालीन सर्व जे अधिकारी आहेत या दरम्यानचे त्यांच्याकडे चौकशी करणं अपेक्षित आहे. जर तुमचा समोरचा माणूसच जबाबाला येत नाही आहे आणि तुम्ही चौकशी वाइंडअप पण करत नाही, प्रलंबित ठेवता आणि ते नंतर गृहमंत्री साहेब आत्ताचे तत्कालीन CM साहेब
त्यांनी सांगितल्यानंतरच ती चौकशी पूर्ण होते. प्रसन्न साहेबांचं मला धन्यवाद मानतो मी त्यांचे. अतिशय निपक्षपातीपणे त्यांनी चौकशी केली आणि जो अहवाल मी प्रेस नोट म्हणून दिलेली आहेच सर्वांना, त्यामध्ये देखील त्यांचा अहवाल मी समाविष्ट केलेला आहे. तर असे अधिकारी पण आहेत जे सपोर्ट करतात आणि बाकी पण अधिकारी जे दबावाला बळी पडले असतील किंवा कशामुळे काय माहीत नाही मला. पण माझी DCM साहेबांना विनंती हीच आहे की अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्याचं खच्चीकरण करण्यासाठी एखादा गुन्हेगार जर अर्ज करत असेल, ही चौकशी विभागीय चौकशी किंवा प्रिलिमिनरी चौकशी नाही, आणि त्याचा वापर देखील अमर जाधवची चौकशी प्रलंबित आहे असं तो न्यूज छापून आणायचा, बदनामी तोच करायचा. अर्ज पण त्यांनीच केले, चौकशीला पण तोच यायचा नाही. आणि आपल्या अधिकाऱ्यांना मी ते न्यूज पेपरची कटिंग. त्याची आणि तुमची नंतर भेट झाली का? कारण ते म्हणतात की अजूनही तो फरार आहे. अशात तुमच्या हाती पहिल्यांदा लागले, दुसऱ्यांदा तो व्यक्ती तुमच्या हाती लागला का? किंवा मग काय या संदर्भात माहिती आहे? कोण किती काळ फरार राहतं, कशासाठी राहतं याच्यावर मला काही माहीत नाही. पण मला 2 वेळा सापडला तो. आता तो फरार कुठे आहे, काय आहे, आणि ED पण त्याच्या मागे आहे. त्यांच्या चौकशी त्यांनी अटॅचमेंट केलेल्या प्रॉपर्टीच्या आहेत. ह्या सगळ्या बाबी जर लक्षात घेता आता त्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे आणि या सारख्या प्रवृत्तीच्या लोकांवरती कुठेतरी चाप बसणं आवश्यक आहे. तुमची काय मागणी असणार आहे प्रामुख्यानं? कारण की एवढा वर्षाचा काळ गेलेला आहे, तुम्ही VRS पण नंतर घेतलेली, काय एकूण मागणी असणार या संदर्भात? माझं वैयक्तिक जर मला विचाराल तर अनिल जयसिंघानी प्रकरणामध्ये ही चौकशी 2009 ते 2014 पर्यंत का प्रलंबित ठेवली गेली, त्याला कोण जबाबदार आहेत, त्याची मागणी, त्याची चौकशी व्हावी. अनिल जयसिंघानीच्या विरुद्ध हिस्ट्रीशीट असताना त्याला पोलीस संरक्षण का दिलं गेलं, कोणाच्या सांगण्यावरून दिलं गेलं, याची चौकशी व्हावी. तसेच त्याच्या कुटुंबियाला रिव्हॉल्वर परवाने दिले गेले, त्याला दिले गेले, त्याची चौकशी व्हावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमर जाधवपासून संरक्षण म्हणून ह्यांना प्रोटेक्शन दिलं गेलं असं ऑफिशियल रेकॉर्ड आहे ठाणे आयुक्तालयामध्ये. तर अशा पोलीस अधिकाऱ्यापासून धोका आहे म्हणून गुन्हेगाराला प्रोटेक्शन दिलं जातं, त्याची पण चौकशी व्हावी. कारण तुमचे फायनल चौकशीचे अहवाल जे आहेत ते म्हणतात की तपास यंत्रणेवरती दबाव येतं, तो हिस्ट्री शीटर आहे, तर 2दा मी गुन्हे दाखल केलेले आहे, असं असताना त्याला प्रोटेक्शन दिलं जातं. त्याची चौकशी होणं मला अपेक्षित आहे. शेवटचा एक प्रश्न विचारतो की आरोप याच्यामध्ये त्यांच्याकडनं असे देखील केलेले होते की बेटिंग तुम्ही करायला लावली त्यांना आणि त्यानंतर मग हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं. या संदर्भात काय एकूण माहिती होती? पहिला जेव्हा तुम्ही पकडलं त्यांना आणि दुसऱ्यांदा जेव्हा पकडलं तेव्हा कितपत मोठा तुम्हाला हा सगळा नेक्सस वाटला होता? हे बघा, हा फार मोठ्या प्रमाणावरचा व्यापक कट आहे. व्यापक कट होता. बेटिंग रॅकेट जे आहे ते सर्वांना माहीत आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि यात मी ज्यावेळी केस केली त्यावेळी इंटरनॅशनल बॅटिंग होतं ते, त्यामध्ये स्टुडंट्स अकाउंट इन्व्हॉल्व होते, बाकीचे लोक इन्व्हॉल्व होते. आरोपी काय म्हणतो ह्याला काहीच महत्त्व नाही. चौकशीचा निष्कर्ष जो आहे प्रसन्न साहेबांना तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यामध्ये की पोलीस यंत्रणेवरती दबाव आणण्यासाठी यांनी हा अर्ज केलेला आहे. आणि मला आज मी रिटायर झाल्यामुळे असं सांगू शकतो की या प्रकरणामुळे अनिल जयसिंघानीचे जे लागेबांधे होते त्यामुळे माझे चौकशी अर्ज माझ्यावर प्रलंबित ठेवणे घेणे प्रथमतः घ्यायलाच नाही पाहिजे. मी केस केली होती, त्याला अरेस्ट केलं होतं, जामिनावर सुटला होता. त्यानंतर 3-4 दिवसानंतर कुणाच्या तरी सांगण्यावरून अर्ज केला असणार आहे किंवा तोही स्वतः हुशार आहे. अशा अर्जाची दखल घेऊन आपल्याच अधिकाऱ्याला मी मागणी पण केली होती की हा विविध वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून होतं, माझी बदनामी होते, तुम्ही चौकशी पूर्ण करा. पण ते न करता त्यालाच सगळ्या गोष्टी दिल्या गेल्या. तर अशा प्रवृत्ती त्याच वेळी दाबल्या गेल्या असतं तर कदाचित अनिल जयसिंघाचं एवढं डेअरिंग वाढलं नसतं. धन्यवाद सर. थँक्यू.
जोडल्याबद्दल. तर हे होते अमर जाधव सर, ज्यांच्याकडनं एकूणच जे सध्याला जे प्रकरण गाजतं आहे त्या संदर्भात सविस्तर उत्तरं जी आहेत ती देण्यात आलेली आहेत. आणि ह्या त्यांनी अनेक आरोप देखील केल्याचं आपल्याला बघायला मिळतं, ज्यामध्ये 2009 ते 2014 दरम्यान ही संपूर्ण चौकशी जी आहे ती त्यांची प्रलंबित होती. यामध्ये कोणाचे राजकीय वरदस्त होते का, असे देखील प्रश्न जे आहेत ते त्यांच्याकडनं उपस्थित करण्यात आले. कॅमेरामन अनिल पवारचा अभिषेक म्हठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.